ओम नमः शिवाय. नमस्कार सगळ्यांना. मी कविता नेहरे आणि तुम्ही पाहत आहात अन्नपूर्णा बाय कविता नेहरे चॅनल. आज आपण बनवणार आहोत डायरेक्ट कुकरमध्ये शिट्टी देऊन झटपट पनीर गाजर हलवा. अगदी सोप्या आणि परफेक्ट पद्धतीत. यासाठी लागणारे साहित्य आहे 1 किलो गाजर, ड्रायफ्रूट्स जे अवेलेबल असेल ते आणि पनीर. चला तर सुरुवात करूया आपण गाजर हलवा बनवण्यासाठी. सर्वात प्रथम आपण 1 किलो गाजर स्वच्छ धुवून ठेवले होते. त्याला सोलून घेऊया, छान असे ग्रेट करून घेऊया. सगळे गाजर असे छान असे ग्रेट करून घ्यायचे. आणि हा हलवा आपला 15 ते 20 मिनिटात ना किसण्याची तामझाम ना तयार होतो आणि चवीलाही अगदी परफेक्ट. मिस करू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. अगदी कोणीही बनवू शकतो. हलवा पानसट होतो आणि थंडीच्या सीझनमध्ये तो गाजरचा हलवा कशी सुधारायची ती सांगणार आहेत. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आणि हो, तुम्ही साखर गाजर किसलेलं असेल मला कमी वेळ सांगा. तो शिट्ट्या कमी लागतात. मला कुकरची रेसिपी आवडतात की नाही पनीर निवडताना ताजे आणि मऊ वापरा. फ्रोझन पनीर टाळा वापरायचा. आणि हो, साखर शेवटीच घाला नाहीतर हलवा पानसट होतो. ही माझी खास टिप आहे. त्याच्यामुळे नेहमी लक्षात ठेवा, कधी हलवा बनवताना साखर ही शेवटीच घालायची, नाहीतर आपला हलवा हा पानसट होतो. हे छान असे मी तुकडे करून घेतले आहे. इथे मी एक तामझाम किसण्याचं नाही ठेवलं. तुम्ही बारीक तुकडे करून घ्या सगळे गाजरचे असे छान असे. आणि कुकरमध्ये तुम्ही ते तुकडे गाजरचे टाका. त्यात आपण छान दूध ॲड करून, आणि हा खूप कमी वेळात होतोय. कुकरला 2 ते 3 शिट्ट्या घेऊन आणि याच्यामध्ये मी डायरेक्ट दूध कुकरमध्येच टाकणार आहे. आणि शिट्ट्या होईपर्यंत आपण बाकीची तयारी करूया. ड्रायफ्रूट्स तुमच्याकडे जे अवेलेबल असेल ते टाका. तुम्ही कट करूनही टाकू शकतात किंवा तुम्ही डायरेक्ट ग्राइंड करूनही टाकू शकतात. आणि ड्रायफ्रूट्स कुठले घ्यायचे ते तुमचे जे अवेलेबल असेल घरामध्ये ते टाका. बदाम मी डायरेक्ट ग्राइंड करून टाकणार आहे, जेणेकरून कधी ते मुलं बदामाचे तुकडे दिसले तर काढून टाकतात, खात नाही. तर त्यासाठी मी ग्राइंड करूनच टाकत आहे, जेणेकरून ती हेल्दीनेस मुलंही खातील आणि त्यांना कळणारही नाही याच्यात बदाम आहे. बऱ्याच जणांना बदाम आवडत नाही, मुलांना स्पेशली. आपले गाजर 2 ते 3 शिट्ट्या देऊन झाले असे बघा, छान असे शिजले आहे. आणि हो, कुकर थोडा जाड बुडाचाच घ्यायचा, जेणेकरून खाली लागणार नाही. हे बघा, छान असं आपला मऊ गाजर शिजला आहे. ते स्मॅशरने स्मॅश करून घ्या छान असं. छान असं बारीक स्मॅश करून घ्यायचं. आणि हो, याच्यात आपले मेन इन्ग्रेडियंट्स पनीर. तुम्ही आत्तापर्यंत गाजरचा हलवा बघितला असेल खोयासोबत किंवा पनीरसोबत, तुम्ही पहिल्यांदाच बघत असाल. छान लागतो हा हलवा. पण बराच वेळेस खोया अवेलेबल नसतो, कोणाकडे मिळत नाही. पनीर हे इझिली अवेलेबल असतं. ते छान असं पनीर ग्रेट करून घ्यायचं बारीक याच्याने, किसणीने ग्रेट करून झालं की ते आपण आपल्या हलव्यामध्ये टाकणार आहोत. आता हे किसलेले पनीर जे आहे ते छान असं आपण किसून घेतलं आहे, ते बाजूला ठेवा. आणि आपण सुरुवात करूया आता हलवा बनवण्यासाठी. तर एक पॅन ठेवला होता मी गरम होण्यासाठी, त्याच्यामध्ये मी किसलेला हलवा टाकला आहे, स्मॅश केलेला सॉरी. आणि छान असा तो शिजला. छान असा परतून घ्यायचं त्याचं ओलसरपणा जाईपर्यंत. आणि हो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, नक्की ऐका. इथे मी एक छोटीशी चूक आहे, ती स्वाद बदलते.
आता लक्षात द्या, मी एक टिप सांगणार आहे, शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. माझं गाजरचा हलवा ऑलमोस्ट त्यातलं पाणी सुकले आहे, त्यातलं ओलसरपणा. मी त्याच्यामध्ये लास्टला आता साखर ॲड करणार आहे. साखर ॲड करून पुन्हा परतवायचा छान असा आणि तो सैलसर होतो. आणि याच्यामध्ये तुम्ही ड्रायफ्रूट्स, वेलची पूड टाकू शकतात. ऑप्शनल आहे. वेलची बऱ्याच जणांना आवडत नाही, पण वेलचीने स्वाद छान येतो. छान असं मिक्स करा. हे मिक्स झालं छान असं आपलं. त्याच्यामध्ये मी ग्राइंड केलेले बदामाची पावडर टाकली आहे. आणि हो, तुम्ही कुकरमध्ये मिठाई कधी बनवली आहे का? मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. साखर घातल्यानंतर हलवा असा सैल होतो, तर घाबरायचं नाही. ही नॉर्मल स्टेज आहे. इथेच अनेक जण गॅस बंद करतात आणि हलवा खराब होतो. तो गॅस कधीच बंद करायचा नाही. मंद फ्लेमवर गॅस नेहमी चालू ठेवायचा. छान असा आपला हलवायचा. हलवा जेव्हा कढई सोडायला लागतो आणि वरून थोडं तूप दिसायला लागतं, तेव्हा गॅस बंद करायचा. हलवा थोडा सेल असतानाच गॅस बंद करा. थंड झाला की घट्ट होतो. छान आपला असा हलवा जो सैलसर झाला होता, तो आपला ऑलमोस्ट शिजला गेला आहे. आता याच्यात आपण टाकणार आहोत, हे मी एक वेगळ्या कलरसाठी बीट किसून ठेवलं होतं दुधामध्ये. एक कलरसाठी वेगळं. हे बघा छान असा कलर येतो बघा. केसरही तुम्ही टाकू शकतात. त्याने छान एक अरोमा येतो, फ्रेग्रन्स येतो हलव्यासाठी. आणि जसं मी बोलले, मी ड्रायफ्रूट्स ग्राइंड करून टाकले. तुम्ही त्याचे तुकडे करून थोडेसे सॉते करून टाकू शकतात. छान लागतं. आणि तुम्ही कधी हलवा आईस्क्रीमसोबत ट्राय केला आहे का? ट्राय करून बघा, खूप छान लागतो. आणि याच्यात आपण शेवटी टाकणार आहोत किसलेलं पनीर. छान असं मिक्स करायचं. आणि मी अगोदर सांगितलं होतं, गाजर हलव्यामध्ये जर तुम्हाला पनीर टाकायचं असेल तर पनीर हे ताजे आणि मऊच वापरा. फ्रोझन पनीर वापरू नका हलव्यासाठी.